काळी कुट्ट झालेली तांबे पितळाची भांडी इथे घासण्यासाठी मी जी पेस्ट बनवलेली आहे त्या पेस्टपासून आपल्याला फक्त 2 मिनिटात ही सर्व भांडी साफ करायची। कितीही काळी राहू द्या पण ती फक्त 2च मिनिटात साफ होणार आहे आणि जास्त वेळ घासायला पण लागणार नाही आणि झटपट होणार आहे। कमी खर्चामध्ये मी तुम्हाला इथे सांगणार आहे आणि मेन म्हणजे जी पेस्ट बनवणार आहे ती वर्षभर टिकणार आहे आणि वर्षभर ती खराब होणार नाही। जेव्हा पाहिजे तेव्हा आपण भांडी स्वच्छ करू शकतो, जेव्हा पाहिजे तेव्हा आपण ही पेस्ट काढून आणि भांडी साफ जर केली तर फक्त 2 मिनिटात साफ होईल आणि अशी एकदम नव्यासारखी भांडी इथे त्याला शाईन पण येईल आणि छान असे चमकेल पण। तर इथे बघा आता ही तुम्हाला मी भांडी दाखवते जी देवाची भांडी आहे तीच आहे। देवाचं ताट तामण जे आहे तेच मी इथे घेतलेले आहे। दिवे घेतलेली आहे जे आपल्याला पूजेसाठी लागतं ते आणि इथे बघा वाटीमध्ये मी 1 चमचा पेस्ट घेतलेली आणि ह्या पेस्टपासून आपल्याला ही भांडी साफ करायची। तर ती कशी करायची मी ते तुम्हाला दाखवणार आहे आणि ही पेस्ट बघा तुम्ही तुमच्या समोरच मी 1च चमचा घेतलेली आहे आणि त्या पेस्टने आता आपल्याला ही भांडी स्वच्छ करून घ्यायची। तर आधी मी तुम्हाला दाखवते सर्व भांडी मी कशी साफ करते। तर आता आपण इथे बघा थोडीशी घेऊ आणि ती आपल्याला थोडीशी तांब्याला लावून घ्यायची। बघा मी हलक्या हाताने एकदम चोळून घेते आणि लगेच पेस्टचा परिणाम तुम्हाला दिसेल आणि बघा लगेच जिथे काळं आहे ते सर्व निघून जातंय आणि छान अशी चकाकी सुद्धा आलेली बघू शकतात। तांब्या बघू शकतात बाजूचा आणि तिथे आपण जे थोडंसं घासून घेतलेले नुसतं बोटाने चोळून घेतलेले तरी एकदम मस्त निघालेले। बाजूचा भाग काळा आणि तो जिथं आपण थोडंसं चोळून घेतलेलं तरी तो भाग एकदम व्यवस्थित निघालेला आहे। नंतर आपल्याला ही थोडी हातावर घेऊन पेस्ट आणि हाताने थोडीशी चोळून घ्यायची तांब्याला। बघा या पद्धतीने नुसते हाताने मी चोळते तरी ते व्यवस्थित निघतंय। ही पेस्ट बनवायला जास्त खर्च लागत नाही आणि मेन म्हणजे आता हे जे साहित्य वापरले ते आता सध्या स्वस्त आहे बाजारामध्ये आणि त्या साहित्यापासून बनवलेले ह्या सीझनमध्ये जर तुम्ही बनवून ठेवली आणि जेव्हा पाहिजे तेव्हा ती तुम्ही तर वर्षभर कधीही वापरू शकता। सणासुदीला सुद्धा आपल्याला देवाची भांडी वगैरे घासायची असते किंवा घरातली सुद्धा भांडी असते तांबे पितळाची ती सुद्धा घासायला खूप सोपी जाईल आणि मेन म्हणजे पितांबरी वगैरे वापरण्याची गरजच पडणार नाही जर एकदा बनवून ठेवली तर। बघा सगळे काळे डाग निघून गेलेले। आता मोठा जो तांब्या आहे तो सुद्धा मी इथे घासून दाखवते। बघा बघू शकता जिथे मी थोडंसं घासले तर लगेच तिथं निघालेलं आहे। आता आपण ह्याच पद्धतीने थोडंसं असं घासून घेणार आहे। याच पद्धतीचे बरेचसे असे माझे व्हिडिओ आहे जे तांब्या पितळाची भांडी किंवा काळी कुट्ट कढई किंवा तवा जर तुम्हाला त्या पद्धतीचे व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला भेट द्या। त्यावरती असे बरेचसे व्हिडिओ मी अपलोड केलेले तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही जाऊन बघू शकतात आणि एकदम सोपी पद्धत सांगितली तिथे पण जे कढई वगैरे घासायला जमत नाही आणि निघत नाही बरेच खूप खराब जर झाली तर एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला काढण्याची पद्धत सांगितलेली तर तुम्ही जाऊन तिथे बघू शकतात। नक्कीच तुम्हाला ते आवडेल आणि खूप सोप्या पद्धत सांगितलेली आहे मी। आता बघा इथे मी ही छोटीशी कळशी आहे ती सुद्धा घासून घेतलेली पाहिजे असेल तर आपण घासल्यानंतर लगेच धुवून घ्यायचे नाही तर त्याला डाग पडतात बरेचदा तांब्या पितळाचा आणि मी ते दोन्ही धुवून घेतलेले। त्यानंतर मी ते बघा छोटी जी देवाची तामण आहे ती सुद्धा खूप खराब झालेली आहे आणि बघा नुसती बोटाने पेस्ट लावून घेतलेली मी आणि लगेच त्याला शाईन आलेली आहे आणि छान असं जे काळं जे आहे ते सर्व निघून गेलेले आणि छान अशी चकाकी सुद्धा आलेली। बघा किती काळी होती आतमध्ये ती सर्व निघते। फक्त ती पेस्ट मी बोटाने घेते आणि आजूबाजूला सर्व चोळून घेते। अशी ताटाला आपल्याला पाठीमागे पुढे आपल्याला दोन्ही बाजूनीही लावून घ्यायची आणि साफ करून घ्यायचे या पद्धतीने। बघा बघू शकतात आधी किती काळी होती आणि ते आता तुम्ही बघू शकता छान अशी चकाकी सुद्धा आलेली आहे आणि छान अशी साफ पण झालेली। बघा आपले आता ही जी ताट आहे ते देवाचं ते सुद्धा मी साफ करून घेतलेले। त्याच पद्धतीने आपल्याला इथे जी दिवे आहे देवाचे ते सुद्धा मी साफ करून घेते। बघा ते सुद्धा मी ह्या पद्धतीने साफ करून घेणार आहे। ह्या पद्धतीने आपण ही सर्व भांडी साफ करून घेतलेली आहे। तर आता मी तुम्हाला जी पेस्ट कशी बनवलेली व कशापासून बनवलेली ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर इथे बघा
मी लिंब घेतलेली. इथे बघा छोटी-छोटी अशी लिंब आहे, 7 लिंब आहे आणि ही लिंब ताजीच आहे. जर तुमच्याकडे सुकलेली शिळी लिंब असली तरी चालेल किंवा बाजारात मार्केटमध्ये आता हिवाळा आहे, थंडीमध्ये लिंब स्वस्त असतात आणि सीझन असतो लिंबाचा. तर तुम्ही आता ही पेस्ट बनवून ठेवली तर वर्षभर कधीही वापरू शकतात. तर आता इथे बघा ही छोटी-छोटी 7 लिंब आहे ती मी घेतलेली आहे आणि ती आपल्याला कुकरमध्ये घालून घ्यायची. आता ही कुकरमध्ये घातल्यानंतर आपल्याला इथे छोटा ग्लास भरून घेतलेला आहे मी. पाण्यामध्ये लिंब भिजेल इतकंच पाणी टाकायचं आहे, जास्त पाणी वापरायचं नाही आपल्याला. त्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावून याच्यात 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे आणि जर तुमच्याकडे जर सुकलेली जरी लिंब असली तरी चालू शकतात किंवा बघा बाजारात जी खराब लिंब असतात बघा आपण जी भांडे घासण्यासाठी आणतो ती लिंब स्वस्त असतात आणि त्या लिंबांचं सुद्धा तुम्ही ह्या पद्धतीने बनवलं तरी चालेल. तर आता बघा मी 3 शिट्ट्या झालेल्या आणि शिट्टीची हवा काढून घेतली बघा कुकरमधली सर्व अजून गरम आहे. आपल्याला फक्त 10 मिनिटं आता हे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे. त्याच्यानंतर मी तुम्हाला पुढची स्टेप सांगणार आहे. थंड झाल्यानंतर आपण बघा ह्या वाटीमध्ये काढून घेणार आहे एका बाउलमध्ये. हे बघा आणि खाली लिंबाचं पाणी पण उरलेलं आहे. आता ते लिंबाचं पाणी पण आपल्याला फेकून नाही द्यायचं आहे. ते सुद्धा आपण भांडी घासण्यासाठी वापरू शकतो. आता इथे बघा लिंब छान अशी थंड झालेली आहे. आता आपण याची पेस्ट बनवणार आहे. तर त्याआधी बघा हे जे पाणी मी तसंच ठेवलेलं आहे. आता जर भांडी असतील तर तुम्ही ती भांडीसुद्धा याने घासू शकतात. ही फेकून नाही द्यायचं. याने सुद्धा तांब्या पितळेची भांडी छान निघू शकतात. तर आता बघा ही लिंब आहे आपल्याला ही आधी तशीच घालून घ्यायची आहे. मी चिरून वगैरे नाही अख्खेच्या अख्खे तशीच घातलेले. त्यानंतर बघा इथे विनेगर घेतलेलं आहे जे चायनीजच्या मध्ये रेसिपीमध्ये वापरलं जातं. चायनीज भेळ, मंचुरियन वगैरे त्यामध्ये वापरलं जातं. तेच विनेगर मी इथे घेतलेले. त्यामुळे काय होतं ही पेस्ट आपली वर्षभर टिकते, लवकर खराब होत नाही. त्यामुळे मी इथे 1 चमचा वापरते. त्याला होल छोटा असल्यामुळे थोडं-थोडं पडतंय. मग मी थोडंसं त्यामध्ये टाकून घेतलं. नंतर आपल्याला हे मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं एकदम बारीक. हे बघा छान अशी पेस्ट तयार झालेली आहे. या पद्धतीने बघा आता बाजारामध्ये मार्केटमध्ये आपल्या लिंब खूप स्वस्त आहे. जर तुम्ही उन्हाळ्यात जर करायला गेलं तर ₹5 एक लिंबू आहे. पण आता ₹10 10 लिंब येतात. तर आपली इथं पेस्ट तयार झालेली. इथे अजिबात मी नंतर पाण्याचा वापर केलेला नाही आहे आणि जशी आहे तशी बारीक करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला ही एका छोट्याशा काचेच्या बरणीमध्ये मी हे भरून ठेवते, जेणेकरून ती व्यवस्थित राहील. तर तिथं बघा कॉफीची छोटीशी जी काचेची बरणी आहे त्यामध्येच मी हे भरून ठेवते आणि सर्व पेस्ट मी त्यामध्ये सर्व भरून घेतलेली आणि झाकण लावून आपल्याला ही फ्रीजमध्ये तसेच ठेवायची. जेव्हा पाहिजे तेव्हा आपण 1 चमचा काढून आणि ती वापरू शकतो. तर इथे बघा आपली इथे पेस्ट तयार झालेली आहे आणि जेव्हा आपल्याला भांडी घासायची तेव्हा आपल्याला 1 चमचा पेस्ट काढून घ्यायची आणि थोडंसं मीठ घालायचं आहे आणि मिक्स करायचं आहे. त्यानंतर आपल्याला भांडी स्वाप करून घ्यायची. ही पेस्ट वर्षभर टिकते आणि तुम्ही बघू शकता भांडी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता भांडी एकदम छान अशी चकाचक निघालेली भांड्यांची शाईन बघू शकतात एकदम मस्त. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.